आपण तुम्हाला इथं बोलावण्याचं कारण आहे की आपण 1 मार्च ते 4 मार्च दरम्यान आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित शिवपुत्र संभाजी महाराजांचं एक महानाट्य त्या ठिकाणी नगरमध्ये ठेवणार आहे. अमोल कोल्हे लिखित आणि अमोल कोल्हेंची स्वतःची भूमिका त्यामध्ये आहे अमोल कोल्हेंची. आणि नगरमध्ये महानाट्य घेण्यामागं कारण आहे की आपल्या अहमदनगर शहरामध्ये 12 वर्षानंतर नाटक होणार आहे. कारण एक जाणता राजा नाटक बाबासाहेब पुरंदर यांचं 12 वर्षापूर्वी नाटक झालं आणि हे शिवपुत्र संभाजी महाराजांचं जे महानाट्य आहे ते आशिया खंडातील 1 नंबरचं महानाट्य आहे सध्या. म्हणजे त्याला देशात त्या नाटकाला मागणी. त्यामध्ये अमोल कोल्हे असू, स्वतः अभिनेते महेंद्र माडिक, लिखित दिग्दर्शक, हे सगळं. त्या नाटकाचा टाईम संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत. आणि कलाकार त्यामध्ये स्थानिक काही कलाकारांची निवड करणार आहेत ते. आणि त्यांच्याबरोबर असं एक 200 250 कलाकार त्यामध्ये 250पर्यंत कलाकार त्या ठिकाणी. त्याचा मोठा सेटअपसुद्धा त्या महानाट्याचा तो जे सेटअप लावलेला आहे तो 120 फूट त्याची हाईट आहे. 120 फूट हाईट आहे उंची. आणि पूर्ण लांबीसुद्धा त्याचा 150 बाय 80 अशी मोठा आहे. आणि स्वतः रंगमंच हा पब्लिकमधून सुद्धा तो त्या ठिकाणी लढाई होणार आहे. घोडा संभाजी महाराजांचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नाटक आहे. नगरमध्ये आपण केडगावच्या पुलाच्या अलीकडे नाही का ते, त्या ग्राउंडवर नाटक घेणार आहे. वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत. स्थानिक कलाकारांना सुद्धा एक 4 शो होणार. त्याची आपण बैठक व्यवस्था आपण एक 50,000 खुर्च्यांची अरेंजमेंट करणार आहे. 50,000 बैठक एक दिवशी 50,000 लोक बसतील अशी खुर्च्यांची व्यवस्था करायची. विनामूल्य. नाही, विनामूल्य असले तर आपण काय करणार, पासेस तयार करणार आहे. तर प्रत्येक दिवसाला समजा आज 1 तारखेला वेगळा पास, 2 तारखेला वेगळा, असे 3 तारखेला, 4 तारखेला वगैरे. नगर दक्षिणेतल्या लोकांना खास टोटल जिल्ह्याला नाही, तसं काय असं नगर दक्षिणेत नाही. ज्याला छत्रपती संभाजी महाराजांचा आवड आहे तो भक्त कुठला एखादा पुण्याचा जरी आला तरी त्याला आपण ते देणारच नाही. आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी ते फ्रीमध्ये त्याचे पासेस देणार आहे. आता फ्रीमध्ये पासेस देणार आहे ज्याला छत्रपती संभाजी महाराजाचा खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवरायांची विचाराची गरज आहे. तुम्ही पाहिलं असेल हल्लीच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी या ठिकाणी चालत होते. पण आज समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झालेली या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं असेल मागच्या 1 महिन्यापूर्वी मी शिवस्वराज्य यात्रा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये काढली. त्या माध्यमातून हेतू आमचा हाच होता की छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेला पाहिजे. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर जे महानाट्य ठेवतो आपण शिवपुत्र संभाजी महाराज, त्या महान नाट्याद्वारे छत्रपती संभाजी राजांचे विचार हे घराघरापर्यंत गेले पाहिजे, ही यामागली भूमिका आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी इतका शूरवीर राजा न होणे आणि बुद्धिवंत नाही. नियोजन उद्घाटनासाठी अजून काय तसं काय नाही, पण आपल्या प्रेक्षकातलीच कुणी पण एखादा माणूस
नाही आता हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम आहे. निलेश लंके प्रतिष्ठान या नाटकाला एक सौजन्य आहे. म्हणजे हा उपक्रम सगळा लंके प्रतिष्ठानच्या वतीने. हा त्याला आपण त्याच्या माध्यमातून वर्षात आपण बरेच सामाजिक उपक्रम घेत असतो. म्हणजे आमचं मोठं देवी देवदर्शनाचे ट्रिप पाहिली असेल तुम्ही, आपण 7 दिवसामध्ये 1 लाख 1.25 लाख महिलांचं देवदर्शन करतो. सायकल वाटप आपण मधल्या काळात 8,000 सायकल वाटप केली. मध्ये आमच्या मुस्लिम महिलांसाठी खेड शिवापूरची यात्रा असू, आमच्या मुंबईकरवासिया महिलांसाठी एकविरा देवी दर्शन असू, शिक्षणाच्या बाबतीत प्रतिष्ठान कायम काम करतं, आरोग्याच्या बाबतीत हे सगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी वर्षात एकदा कृषी प्रदर्शन आपण घेत असतो. पारनेरसारख्या ठिकाणी आरोग्य शिबिर कायम घेतो, रक्तदान शिबिर कायम घेतो. हे सगळे इव्हेंट आपण त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच हे महानाट्याचं सुद्धा आयोजन करणार आहे. ते पूर्ण नाटक आहे. पार्किंग आणि ट्रॅफिकची तुम्ही ते काही व्यवस्था केली? कारण की आता नगर पुणे रोडला साधी एखादी वरात बिजर चालली नाही, त्या बाजूला ते टोटल एक 20 एकराचं ग्राउंड आहे. टोटल 20-22 एकराचं ग्राउंड आहे. तर त्या मागच्या बाजूला एक 4-5 एकर आपण पार्किंगसाठी राखीव ठेवणार आहे. आणि त्या रोडच्या पलीकडे MIDCचा काही भाग आहे केडगावच्या, तिथं सुद्धा बरेच पार्किंगची व्यवस्था आहे. कारण आपण त्या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे ते नगर शहराच्या बाहेर केडगावमध्ये घेतलेले. जर ते दुसरं ग्राउंड घेतलं असतं नगर शहरातलं, तुमचं वाडिया पार्क घेतला असतं, तर पार्किंगची अडचण आली असती आणि त्यामुळं नगर शहरातले ट्रॅफिकची दुरावस्था झाली असती, विस्कळीतपणा आला असता. त्यामुळे आपण ते बाहेर घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने त्याचा नाटकाचा फायदा जे स्थानिक कलाकार जे आपल्याकडे लहान लहान मुलं आहेत, त्या लहान लहान मुलांना त्यामध्ये भूमिका करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे त्या माध्यमातून. कारण त्यांच्या बरोबर एक 150च्या कलाकार त्यांच्या बरोबर असतात आणि एक 100-150 कलाकार स्थानिक त्या ठिकाणी घेतात. लहान लहान मुलं ज्यांना त्या या ठिकाणी येऊन ते एक आपण जशी अकॅडमी असती तशी एक अकॅडमी चालू करणार. ते आता 1-2 दिवसात चालू करणार आपण. त्याद्वारे आपण प्रत्येक मुलांपर्यंत, मुलं असू कुणी असू, उद्या तुमच्यासारख्याला सुद्धा वाटलं माझ्या अंगातला जे कलाकार गुण आहे तो त्या माध्यमातून आपण हे करू शकतो, अशी आपण एक अकॅडमी चालू करणार आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला कसा सहभाग जास्तीत जास्त घेता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे. अमोल कोल्हे कलाकार आहेत मोठे, म्हणजे ऐतिहासिक म्हणजे जे नाटकं असतात भूमिका गाजलेली आहे. त्याचबरोबर ते खासदार पण एका पक्षाचे. अमोल कोल्हे खरे म्हणजे गाजले ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यामुळं आणि ह्याच महानाट्यामुळं ते आज देशात प्रसिद्ध आहेत. आणि तेच नाटक आपण जे टीव्हीवर नाटक पाहत होतो ते नाटक आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळणार आहे. आता ह्या सांस्कृतिक उपक्रमाव्यतिरिक्त आपण थोडंसं पुढे येऊ. काल नार्वेकर साहेबांचा जो निकाल झाला त्याकडे आपण कसं पाहतोय आता? कुठला? राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात नाही, काय असतं प्रत्येक पक्षाला एक नेते मंडळी असते, एक सिस्टीम असते, चैन असते. ते आहे, पण तुम्ही स्थानिक आमदार नाही तेच सांगतो ना, एक चैन असते. प्रत्येक पक्षाला, प्रत्येक कार्यकर्त्याला एक नेता असतो. त्याच्यामुळे नेत्यांनी एखादी भूमिका मांडली, नेत्यांनी एखादा विचार मांडला तर ते कार्यकर्त्यांनी त्यावर कमेंट्स नाही करायची. तर मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासारख्याने बोलणं चुकीचं ठरणार आहे. नेते मंडळी जे असेल म्हणजे अजित पवार साहेब वगैरे त्याच्या बाजूने निकाल लागला, त्या सर्वांनी वरिष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं. जो निकाल लागला त्याबद्दल तुम्ही पण समाधानी आहात का? जर असा निकाल लागला नाही, मग समाधानी असणारच नाही. मी पण महायुतीतच आहे ना, मी पण आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आहे ना मी. मग निश्चित उद्या अपात्र आमदार झाले असते मी पण अपात्र झालो असतो ना. निर्णय स्वागतार्ह आहे तुमच्या दृष्टीकोनातून? आता मी त्या प्रक्रियेत आहे ना ऑलरेडी. समज उद्या निर्णय विरोधात गेला असता, अपात्र आमदार झाले असते तर मी पण अपात्र झालो असतो का नाही?
नाही आता तुम्ही निलेश प्रतिष्ठानच्या लकी प्रतिष्ठान तुम्ही हे करतात अमोलजी कोल्हे हे माननीय शरद पवार साहेबांना मानणारे नेते आहेत आणि तुम्ही दादाला तुम्ही मानणारे आहेत. आता उद्या महानाट्य कसं असतं, महानाट्य आणणार आहे, बरोबर आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी अमोल कोल्हेंनी केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आज जी टी व्हीवर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका होती, घराघरापर्यंत संभाजींचे विचार गेले, राजांचे विचार घराघरापर्यंत केले आणि ते विचार आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळावा ही आमच्या यामागे भूमिका आहे. यामागे राजकारणाचा काय संबंध आहे? एखादा कलाकार एखाद्या पिक्चरमध्ये काम करतो आणि तो एखाद्या निवडणूक एखाद्या पक्ष पार्टीचा असं तो पिक्चर काय त्या पक्षाच्या पार्टीत झाला का? आज कित्येक सेलिब्रिटी लोक राजकारणाशी निगडीत आहे. मग त्यांचा याचा अर्थ त्या विचाराच्या पक्षाच्या लोकांनी तो पिक्चर पाहायचा का? दुसऱ्या विचाराच्या लोकांनी तो पिक्चर पाहायचाच नाही का? नाही. पण सध्याला अमोल कोल्हे आणि अजितदादांचे सध्याला कसं असतं साहेब, हा राजकारणाचा भाग वेगळा. ते जेव्हा एका राजकीय व्यासपीठावर असतील ते एका पक्षाचे नेते असणार आहेत. पण या ठिकाणी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळं त्याला कुठला राजकीय दृष्टिकोनातून पाहणं हे चुकीचं आहे ना. त्यांच्याकडे आपण ज्या दृष्टीने पाहणार आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या दृष्टीने पाहणार आहे ना आपण. आता आपण वारंवार तुम्ही झालं ताई झालं वारंवार आपण वेगवेगळ्या सभेत सांगितलं जातं की आपण विधानसभेची तयारी चालू आहे, लोकसभेसाठी आपण इच्छुक आहात असं वारंवार सांगितलं जातंय. त्या संदर्भात काय आपली भूमिका काय आहे? नाही, वारंवार असं सांगितलं कुठं असं आम्ही बोलल्यासारखं नाही वाटलं. मी तर नाही बोललो बा. नाही, कसं असतं, कोण काय बोललं मी तर काय ऐकलेलं नाही. मी माझ्या कानाने ऐकलेलं नाही. शेवट डोळ्याचं आणि कानाचं 4 बोटाचं अंतर आहे. मी पाहिलं पण नाही ना ऐकलं पण नाही. आपण स्वतः आहे का कसं असतं, आपल्याकडे पाहिलं जातं. नाही, माझी भूमिका मी याआधी सुद्धा 10 वेळा मांडलेली आहे की माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने जर मला उद्या एखादी जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडायला तयार आहे ना, नेतृत्वाने दिली तर. तुमचे विरोधक सातत्याने काल रविवारच्या सभेत वाळकीच्या सभेत बोलले बरं, साधी राहणीमान राहण्यासाठी पत्र्याचं घर दाखवलं जातं, फॉर्च्युनर व्हेकल मध्ये फिरलं जातं, म्हणजे आविर्भाव आणला जातो सर्वसामान्य राहणीमानाचा असा. नाही, कसं असतं, कोण काय म्हणलं मी याकडं दुर्लक्ष करणारा माणूस आहे. शेवट कोण कोणावर टीका करतं या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. शेवट मी काय आहे काय नाही हे माझ्या मायबाप जनतेला माहिती. त्यामुळं कोण काय म्हणतं याकडं मी लक्ष देणं चुकीचं आहे. महायुती तुम्ही पण आहात ते पण आहात तरी पण तुमचं नाही. कसं असतं साहेब, एखाद्या मोठ्या माणसाच्या मुखातून एखादं वक्तव्य झालं तर त्यावर त्या विषयावर माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं चुकीचं आहे. ते तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते मोठे आहेत, म्हणजे त्यांचे पिढ्या 50 वर्षापासून ते या जिल्ह्याचं नाही राज्याचं नेतृत्व करतात. त्यामुळं ते मोठे माणसं आहे. त्यामुळं मोठ्या माणसांवर छोट्या माणसाने कधी बोलायचं नसतं. त्यामुळे ते गोष्टी मी एक संस्कारित आहे. माझे वडील शिक्षक आहे, त्याच्यामुळं मला ते संस्कार माझ्या आईवडिलांनी घालून दिल्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणार नाही. तुम्ही म्हणतात ते मोठे आहे, तुम्ही स्वतः म्हणतात की मी छोटा कार्यकर्ता आहे, मग ते तुम्हाला टार्गेट काय करतात? नाही, आता प्रत्येकाला नाही, कसं असतं साहेब, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहिती आहे का? नाही, मला तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते मी बोलतो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलणार आहे ना. त्यामुळं मला तर माझी मर्यादा कळते ना, मला माझी उंची कळते ना. अरे आपण नाही, आपण एक छोटे आहेत. आपण आपले आई वडील एक शिक्षक होते, आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजकार्य करतो. त्यामुळे आपण आपल्या उंचीनुसारच बोललं पाहिजे ना. आता एखाद्या मोठ्या माणसाची मोठी उंची असली तर तो काही पण बोलू शकतो ना.
आणि तुमची उंची त्यांची एवढी आहे म्हणून तुमच्याविषयी ते टार्गेट करतात. नाही, माझी उंची काय आहे काय नाही यापेक्षा मी एक कार्यकर्ता आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता हे मला माहिती आहे. मी कालही आमदार नव्हतो, आजही आमदार नाही, उद्या पण आमदार नसणार आहे. मी काल कार्यकर्ता होतो, आज कार्यकर्ता आणि उद्या पण कार्यकर्ता असणार आहे.